कॉलेजची मैत्रीण. आज तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. छातीचे ठोके वाढले होते. मन रमावं म्हणून ती लॅपटॉप उघडून बसली होती आणि त्यावर काहीतरी सर्च करत होती. इतक्यात तिला कॉलेजचा फोटो व एक फोल्डर दिसलं. क्षणातच सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागल्या. आठवल्या तो दिवस, त्या आठवणी, ते सर्वच काही. कॉलेजचा पहिला दिवस, सगळे नवीन चेहरे, 2-3 मित्रमैत्रिणी. तरीही या लोकात पुढचे 2-3 वर्ष काढायचे होते. सर्व काही नवीन होते. सर्व काही नवीन होते. हे कसं काढायचं याचा मोठा प्रश्नच पडला होता तिला. तशी ती खूप प्रेमळ होती आणि खूप फ्रेंडलीही होती. सतत हसणारी, सर्वांशी एकदम फ्रेंडली राहणारी अशी ती माझी राणी. तीच ती जुनी राणी. खूप सारे फ्रेंड्स असलेली, जाईल तिथे एन्जॉय करणारी, सतत हसतमुख असणारी, लाईफ एन्जॉय करणारी. आणि ह्या राणीचे लाईफ जगण्याचे सगळे फंडेच निराळे होते. थोडीशी रागीट पण आतून पक्की मराठी मुलगी. हो, पक्की मराठी मुलगी. अशा त्या राणीचा पहिला दिवस सुरू झाला. पहिल्याच दिवशी तिने खूप सारे फ्रेंड्स तयार केले. कोणत्या कॉलेजमधून आलात तुम्ही? कुठून आला? कोल्हापूर? ओके. किती सुंदर आहे ते. ते तुम्हाला कसं समजावून सांगू मी? कोल्हापूरच्या नवीन गोष्टी ती आपल्या फ्रेंड्सला सांगत सुटली आणि आपली फ्रेंडशिप वाढवायला सुरुवात केली. बघता बघता कॉलेजचे 8 दिवस संपून गेले. त्या सर्व मैत्रिणींनी व मित्रांनी एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला. ग्रुपवर कधी नोट्स, कधी जोक, कधी एकमेकांची खिल्ली, हे सगळं चालायचंच. यात आपली राणी पण काही कमी नव्हती. ती यात सगळ्यांमध्ये सतत ॲक्टिव्ह असायची. सतत आलेल्या मेसेजचा रिप्लाय करायची. वर्गामध्ये खूप सारे मुले होते. सगळ्यांशीच मैत्री करणं किंवा सगळ्यांचीच ओळख पटणं राणीला शक्य नव्हतं. अशातच राणीने टाकलेल्या एका पोस्टवर एका मुलाने रिप्लाय केला, काय फालतूगिरी आहे ही, अशी कमेंट टाकली. तिने त्याचं नाव विचारलं. द हिरो असं होतं. तिच्याकडे नंबर सेव्ह नव्हता म्हणून तिने रिप्लाय केला. पण त्या मुलाला राग आला. त्याने आपलं नाव सांगितलं, श्याम. राणीला हा नेमका कोणता श्याम हे आठवतच नव्हतं म्हणून तिने रिप्लाय केला, कोण श्याम? त्याला थोडा रागच आला. त्याला थोडा अपमान झाल्यासारखं वाटलं. त्याने ग्रुपवरचे व ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्याला ग्रुपवरचे सगळेजण त्याची खिल्ली उडवायला लागले. श्यामने सोयीस्कररित्या ग्रुपवर चॅटिंग करणे बंद केले आणि थोडासा शांत झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी राणीचे प्रॅक्टिकल होते. मैत्रीण दुसऱ्या बॅचमध्ये होती, त्यामुळे ती नोट्स मागायला राणीकडे आली. आपल्या मैत्रिणीची वाट बघत होती. इतक्यात एक मुलगा तिच्या पुढे आला. त्याने विचारलं, तू राणी ना? तिने मानेने होकार दिला व ती हसत हसत त्याच्याशी बोलली, काय रे तुझं नाव? त्यावर मिश्किलपणे उत्तर दिलं, मी द हिरो श्याम. आणि तो तिथून निघून गेला. राणीला त्याच्याकडे बघून थोडं हसूच आलं. एकंदरीत त्याला बघून हिरोसारखे कुठलेही गुण त्यात दिसत नाही आहे. शरीराने बारीक, दिसायला काळा आणि हा हिरो असं आपलं नाव सांगतोय.
तिला तर हसूच आवरलं नाही आणि ती तिथून निघून गेली. त्यांचे प्रॅक्टिकल संपले. लंच ब्रेक झाला. राणी असा रोजच आपला टिफिन आणायची, पण आज जरा घाई गडबड होती, त्यामुळं ती आपला टिफिन घरीच विसरली. आता जेवणाचा प्रश्न तिला सोडवायचा होता, त्यामुळे ती कॅन्टीनकडे गेली. ती काहीतरी खाण्यासाठी कॅन्टीनकडे गेली आणि तिकडं जाऊन बघतो तर काय, जुना मित्र राहुल तिला भेटला. तो त्याच्या मित्रासोबत टेबलवर बसला होता. राणी पण जाऊन पटकन त्या टेबलवर बसली आणि त्याच्याशी मस्त गप्पा मारू लागली. सगळेजण छान एन्जॉय करत होते. त्यात तिथे एक मुलगा आला. त्याचं नाव काय माहिती आहे? त्याचं नाव श्याम होतं. आणि राहुल आणि श्याम दोघे एकमेकांचे खूप बेस्ट फ्रेंड होते. राहुल बोलला श्यामला, जपून राहा रे बाबा, ही थोडी डेंजर आहे बरं का. असे म्हणून सगळेजण एकमेकांकडे बघून हसत होते आणि सगळेजण सोबत जेवायला बसले. मस्त गप्पा मारत आपलं जेवण एन्जॉय करत होते. राजच्या मोकळ्या स्वभावामुळे राहुलच्या सर्व मित्रांशी तिची मैत्री झाली. हळूहळू ग्रुप वाढला, मित्र वाढले, मैत्रिणी वाढल्या आणि या सगळ्यांमध्ये राणी आणि श्याम यांची मैत्रीही वाढत गेली. आता बघूया पुढच्या भागात काय होतंय ते.